शेतकरी मित्रांनो नमस्कार. काही शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे, की आपण रोप लागवडीपासनं पहिली आळवणी ही नेमकी कधी करावी व त्याचा फायदा काय? पहिली आळवणी आपण लागवडीपासनं 5 ते 6 दिवसावर ही करायला पाहिजे. कारण 5 ते 6 दिवसापर्यंत रोप सेट होत नाही. रोप सेट झाल्यानंतर आपण पहिली आळवणी ही करायला पाहिजे. पहिल्या आळवणीमध्ये मी तुम्हाला सांगतो 19-19 प्रति 15 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम घेऊ शकता. याच्यासोबत तुम्ही ह्युमिक ॲसिड जवळपास 50 ग्रॅम तुम्ही जे ग्रॅन्युअल आहेत तर हे घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये घ्यायचं आहे थायोमेथॉक्झोन 30% एफ-एस म्हणजे जमिनीमधले जे काही बारीक जे कीटक आहे हे आपल्या रोपाला हे डंक पोहोचवणार नाही. यासाठी तुम्हाला ह्या तिघाचं कॉम्बिनेशन करून तुम्ही येथे फवारणी करू हे ड्रेंचिंग ही करू शकता. तुम्हाला जर थायोमेथॉक्झोन 30% एफ-एस नसेल वापरायचं तुम्ही याच्यामध्ये बेस्ट ॲग्रो कंपनीचं वार्डन सुद्धा वापरू शकता. त्याच्यामध्ये 3 घटक दिलेले आहे. 2 फंगिसाईड आणि 1 इन्सेक्टिसाईड. तर तुम्ही याचा सुद्धा उपयोग हा करू शकता. ही ड्रेंचिंग झाल्यानंतर तिथून 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी दुसरी ड्रेंचिंग करायची. त्याच्यामध्ये 12-1 100 ग्रॅम सोबत एखादी चांगल्या कंपनीचं एखादी बुरशीनाशक तुम्हाला या दोघांचं कॉम्बिनेशन करून ही ड्रेंचिंग तुम्हाला दुसरी ही करायची आहे. आणि आता इथून जे त्याच्यानंतर तिसरी जी ड्रेंचिंग राहणार आहे, तर ती ड्रेंचिंग तुम्हाला 12-61 झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जवळपास ट्रायकोडर्मा, एन-पी-के कन्सो, व्हॅमिझॉन आणि गूळ याची करायची जेणेकरून मुळांची चांगली वाढ होण्यासाठी ही मदत होईल. परंतु कोणतंही बॅक्टेरिया सोडत असताना सुरुवातीच्या 3 दिवसा अगोदर कोणतेही खत जाता कामा नये आणि ते सोडल्यावर 3 दिवसानंतर नंतरपर्यंत कोणतेही खत देता कामा नये. म्हणजेच बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये चांगलं काम करेल. तर माझा म्हणण्याचा उद्देश आहे, की तुम्ही खरबूज पिकामध्ये जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट करता हे व्यवस्थित करा. आपल्यासोबत जुळून राहा. तुम्हाला भरपूरशा माहिती आपल्या या चॅनलमार्फत देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.